अवैध धंद्यांना ऊत आलाय आणि सोलापुरातलं पोलीस प्रशासन डोळे झाकून बसलेलं आहे। पण पोलीस प्रशासनाकडून शिवजयंतीसाठी आम्हाला प्रतिष्ठापनेसाठी परवानगी मिळत नाहीये। जर आम्हाला परवानगी मिळाली नाही तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आम्ही निवेदन देऊ आणि त्यांच्या निवासस्थानासमोर आम्ही आत्मदान करू, असा इशारा राम जाधव यांच्यासह अनेक शिवभक्तांनी दिलाय। सोलापुरात अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आलाय आणि हे धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन उघडपणे परवानगी देते। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन मंडळांना प्रतिष्ठापने याबाबत परवानगी मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला असता पोलीस प्रशासन त्याला परवानगी नाकारते। या विरोधात आपण आवाज उठवणार असल्याचं राम जाधव यांनी सांगितले। 14 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर येतात आणि आपण त्यांना निवेदन देणार असल्याचं सांगितलंय। स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचं राम जाधव यांनी सांगितलंय। या निवेदनात प्रामुख्याने लेझिम पथकास पार्क चौकातून परवानगी देण्यात यावी, डॉल्बीसाठी भैया चौकातून परवानगी देण्यात यावी। उच्च न्यायालयानं ज्या नियम आणि अटी घालून दिल्यात त्या नियमात राहूनच डॉल्बीच्या मिरवणुका काढणार असल्याचं राम जाधव यांनी म्हटलंय। आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर कडक निर्बंध करण्याचे प्रशासनानं ठरवलं असेल तर सर्व शिवभक्तांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर आत्मदान करणार असल्याचा इशारा राम जाधव यांनी दिलाय।